तर काय विषय पब्लिक, मी व्लॉगर पावे आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये। तर उद्या आपल्या शेतकऱ्यांचा मोठा सण म्हणजे बेंदूर आहे आणि आज बैलांची खांदमळणी आहे। तर ज्यांच्या घरी बैल असतात ते बैलाची खांदमळणी करतात आणि ज्यांच्या घरी बैल नसतात ते चिखलाचे किंवा शाडो मातीचे बैल बनवून त्यांची खांदमळणी करतात। तसंच आपल्या घरी पण बैल नाही, त्यामुळे मी सुद्धा माझ्या स्वतःच्या हाताने ही 2 चिखलाचे बैल बनवले। बैल बनवताना मला ते दिवस आठवले ज्या दिवसात मी, माझा मोठा भाऊ आणि आमचे जवळचे 4-5 जण असं आम्ही सगळे रानात जायचो, चिखल गोळा करायचो आणि ती माती घेऊन घरी यायचो आणि ती माती नीट मळायची आणि त्याच्यापासून बैल बनवायची। ज्याला जमतील त्यांना प्रत्येकानं 2-2 असे प्रत्येकानं बैल बनवायची आणि ती घरी घेऊन जायची। आज बैलांची खांदमळणी, त्यासाठी बैलांना देवाऱ्यासमोर एका पट्ट्यावर ज्वारी हातरून बैलांना त्याच्यावर ठेवायचं आणि त्यानंतर तेल आणि हळद असं मिश्रण वापरून त्यांचं खांद मळायचं। तर हे कशासाठी करतात हे सांगतो मी तुम्हाला। ह्या दिवसात बैल भरपूर काम करतात, म्हणजे पेरणी, नांगरणी, कोळपणी मुळे त्यांच्या खांद्यावरती जखमा झालेल्या असतात आणि त्या जखमा भरून निघाव्यात किंवा त्यांना इन्फेक्शन होऊ नये त्यासाठी तेल आणि हळद असं वापरले जाते। आणि त्याचबरोबर शेतकऱ्याकडून बैलासाठी एक कृतज्ञता व्यक्त व्हावी म्हणून हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। आणि आपल्या सर्व बैलप्रेमींना आणि शेतकरी बांधवांना बैल पोळ्याच्या, बेंद्राच्या हार्दिक शुभेच्छा।